सध्या मराठी सिनेसृष्टीत गुलकंद सिनेमाची प्रचंड चर्चा आहे आणि या सिनेमाचे स्टार कास्ट आज शोभायात्रेत आलेले आहे. सगळेजण या शोभायात्रेच्या उत्सवात सहभागी झालेत. सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी या जोडीने हा सिनेमा तयार केलेला आहे. काय सांगाल सचिन सर? उत्साह आहे आणि तुम्ही प्रमोशनसाठी इथे आलेला आहात. कसा आहे सिनेमा? सिनेमा फार गोड आहे. इथाची गिरगावकर मंडळी आणि मुंबईतली सगळी मराठी मंडळी जमली, त्या सगळ्यांना आपला वाटणारा सिनेमा आहे. प्रत्येकाला आपण आपल्या घरातल्या काही गोष्टी बघतोय की काय असा भास होईल, इतका रिलेटेबल असा सिनेमा आहे. आपल्या नात्यात जो तोचतोचपणा एकसुरीपणा येतो, त्यावेळी आपल्या नात्यातला गोडवा कसा टिकवायचा याचं एक सुंदर असं चित्रण या सिनेमात आहे. सई तामणकर आणि समीर चौगुले ही जोडी आहे जी अत्यंत सरप्रायझिंगली प्रेक्षकांसमोर येते आणि फार गोड जोडी आहे. त्यानंतर प्रसाद ओक आणि ईशा डे असं एक कुटुंब आहे, माने कुटुंब. तर ढवळे कुटुंब आणि माने कुटुंब या दोघांच्या संसारातला गुलकंद कसा मुरतोय ते बघण्यासाठी 1 मेला चित्रपटगृहात नक्की आहे. या सिनेमात मोस्टली आपल्याला हास्यजत्रेची टीम खूप बघायला मिळते. सई तामणकर आहे, समीर दादा आहे, प्रसाद दादा आहे. काय सांगाल सगळ्यात आधी तर कसा वाटतोय ही शोभायात्रा, हा गुढीपाडवा? माहोल मस्त आहे, झकास आहे, गोड आहे, आमच्या चित्रपटासारखाच आहे. खूप छान वाटतं, उत्साह आहे प्रचंड आणि हीच गर्दी आमच्या चित्रपटाला होणार आहे याची खात्री आहे मला. क्या बात आहे. उत्साह समयाच्या चेहऱ्यावर दिसतोय सकाळपासून आणि मला असं वाटतं की या गिरगावच्या शोभायात्रेमध्ये एक वेगळं चैतन्य, एक वेगळी ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा पुढचं अख्खं वर्ष खूप चांगलं काम करायची शक्ती देते, त्यामुळे ही फार महत्त्वाची आहे. नवीन वर्षाची सुरुवात तुमची अशी होती, एवढ्या जल्लोषात होतीये. काय वाटतंय आणि या नवीन वर्षात तुमचा सिनेमा येतोय? खूप खूप भारी वाटतंय. माझा पहिला सिनेमा आहे आणि मी पहिला सिनेमा? आणि गिरगावच्या शोभायात्रेत पण मी पहिल्यांदा आली आहे, त्यामुळे सगळं खूप एक्साइटिंग आहे. खूप मस्त कलरफुल आणि उत्साहाचं वातावरण आहे. खूप छान वाटतंय. तसं बघायला गेलं तर माझाही पहिलाच सिनेमा आहे ईशा बरोबर. खरं. सई, तू पहिल्यांदा आली आहेस या शोभायात्रेत की अनेकदा आली आहेस? माझी पहिलीच वेळ आहे आणि मला आनंद आहे की मी माझ्या आवडत्या माणसांबरोबर इथे आली आहे. आवडती माणसं म्हणजे हास्यजत्रेचं तुमच्या अर्ध्याच्या वरती टीम इकडे आहे. आवडती माणसं म्हणजे सम्या, सचिन, बस. आवडती माणसं म्हणजे या ट्रकवरती जेवढी माणसं आहेत तेवढी सगळी. या बाय. सचिन मोटे सर आहेत आपल्यासोबत. सर, हास्यजत्रेची टीम या सिनेमात आम्हाला जास्त स्टारकास्ट करते, याचं कारण काय? आम्ही अनेक वर्ष एकत्र काम करतोय आणि या चित्रपटाची गोष्ट जेव्हा तयार झाली त्यावेळी त्या गोष्टीमधली पात्र आम्हाला इथं या आमच्या काही मित्रांना करेक्ट मॅच होत आहेत असं वाटायला लागलं. मग यातलं समीर चौगुले जर बघायला, हास्य जत्रा काय किंवा एरवी समीर चौगुले जे करतात, मराठी माणसाचं, मध्यमवर्गीय माणसाचं करेक्ट चित्र आजचं जर कुठलं असेल तर ते समीर चौगुले. आणि आमच्या चित्रपटाचा नायक सुद्धा अस्सल मराठी मध्यमवर्गीय माणूस आहे म्हणून समीर तिथे आला. त्याची पत्नी जी छान एक गृहिणी आहे आणि आपल्या मुलांचा सांभाळ करणारी मराठी मॉम, आणि आजची मराठी मॉम म्हटल्यावर आम्हाला सई तामणकर डोळ्यासमोर आली. त्याचबरोबर प्रसाद ओक हे सुद्धा तुम्ही या चित्रपटात बघाल तर त्याचं कॅरेक्टर सुद्धा प्रसादसाठी करेक्ट असं कॅरेक्टर आहे. ईशाडेचं कॅरेक्टर सुद्धा तसंच आहे. म्हणजे हे सगळे मित्र असल्यामुळे किंवा हास्यजत्रेत असल्यामुळं आमच्या चित्रपटात नाही आलेले, या चित्रपटाला ते करेक्ट मॅच होतात, त्यांच्या व्यक्तिरेखा खूप मॅच होतात म्हणून ते आले तिथे. ओके. तुम्ही दोघंही आम्हाला या सिनेमात पाहायला मिळत आहे. खूप मोठे कलाकार तुमच्यासोबत यंदा काम करतायत. कसं वाटतंय? काय एनर्जी आहे? खूप आनंद आहे. ऑब्व्हियसली प्रोसेसमध्ये खूप जास्त शिकायला मिळालं. तुम्ही जर कलाकारांची फळी बघितली, समीर दादा, प्रसाद दादा असेल, जुईसोबत माझी पहिली फिल्म आहे, साथ दिली. ईशा आहे, सचिन सरांबरोबर, आणि सचिन सरांबरोबर आधी काम केलं होतं हास्यजत्रेत, पण सिनेमाचा अनुभव खूपच वेगळा होता. खूप मजा आली. आय थिंक खूप मेमोरेबल ही फिल्म आहे गुलकंद माझ्यासाठी. कारण तू म्हणालीस तसं इतके कमाल कलाकार आहेत, सिनियर्स आहेत आमचे, त्याच्यामुळे असे कलाकार आहेत की ज्यांच्याकडे आय हॅव ऑलवेज बीन लुकिंग अप टू, आणि आज त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करते आणि इतका सुंदर सिनेमासुद्धा आहे. फॅमिलीची गोष्ट आहे आणि तेही कॉमेडी हास्यजत्रा आपल्याला माहितीच आहे किती कमाल असतं. सो तो सगळा जॉनरा आय थिंक ऑडियन्सला खूप मजा येणार आहे.
ही फिल्म बघायला. आम्ही खूप जीव ओतून काम केलं आहे, मेहनत केली आहे. सो वी आर व्हेरी शुअर की तुम्हाला सुद्धा हा सिनेमा आवडेल. गुलकंद 1 मेला नक्की बघा. तर गुलकंद हा सिनेमा 1 मेला येतोय आणि जसं की टीम म्हणतीये, समीर दादा म्हणतोय की जशी गर्दी आज या शोभायात्रा आहे तशीच गर्दी या सिनेमाला होणार आहे. तर आमची तुम्हा सर्वांना या गुलकंदाच्या टीमला ही शुभेच्छा की अशीच गर्दी या सिनेमाला हो. विजय हर्षद गोरकासह मी अंजली तांदळे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.